समाजामध्ये व्यासपीठ आहे, कथा कीर्तन सत्संग सोहळे समाजामध्ये चाललेले आहेत. कशासाठी? जे या जगात माणसांना कुठं भेटत नाही ना, ते या मंडपामध्ये माणसांना भेटतं. आणि त्यांना म्हणतात सद्विचार, सद्बुद्धी, सद्भावना, सद्विवेक. कोट्यावधी रुपये आपण आपल्या जवळ जमा जरी केले, तुम्ही विचार कुठून विकत घेणार हो? सद्बुद्धी कुठून घेणार? पुण्य विकत घेता येत नाही, लक्षात घ्या. पुण्य ही विकत घेण्याची गोष्ट नाही. सद्विचार, सद्विवेक, सद्भावना लाखो रुपये देऊन विकत घेता येत नाही. त्याच्यासाठी सत्संगामध्ये बसावं लागतं, शरीर झिजवावं लागतं, पैसा खर्च करावा लागतो, वेळ प्रसंगी शरीर खर्च करावं लागतं, मनबुद्धी खर्च करावी लागते आणि प्रयत्नपूर्वक जीवनामध्ये सत्संग करावा लागतो. त्यावेळेला सत्संगाच्या कृपेतून सद्विचार, सद्बुद्धी, सद्भावना, सद्विवेक आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करत असतात. या मंडपामधून प्राप्त होणाऱ्या गोष्टी पैशाने भेटत नाहीत. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. रेणुका माता की जय.